नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा दहिगोडा येथील सरस्वती सेवा प्रतिष्ठान संचलित प्रेषिता इंटरनॅशनल स्कूल येथे स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच पालक संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी राजमाता जिजाऊ तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत व्यंकटराव कसपटे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेमचंद रामराव नागरगोजे मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्यांच्या स्वागत गीताने झाली। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण शाळेचे चिमुकले होते, ज्यांनी MTS ऑलिम्पियड या स्पर्धा परीक्षेत 2024 मध्ये गोल्ड, सिल्वर तसेच ब्रॉन्झ मेडल पटकावून एक वेगळी शैक्षणिक परंपरा राखली आहे। यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे। माय नेम इज संकेत ज्ञानोबा बडे। माझ्या शाळेचे नाव प्रेषिता इंटरनॅशनल स्कूल आहे। माझी शाळा खूप सुंदर व स्वच्छ आहे। माझ्या शाळेमधले शिक्षक खूप चांगले शिकवतात आणि खूप चांगलं लक्ष ठेवतात। मी MTS ऑलिम्पियड एक्झाममध्ये भाग घेतलेला होता। माझा नंबर आलेला आहे, मला सिल्वर मेडल भेटलेला आहे। मी खूप आनंदी आहे। थँक्यू। प्रतिवर्षी विद्यालयाचा 5वी स्कॉलरशिपचा निकाल हा उल्लेखनीय असतो। त्याचबरोबर शाळेतून काही विद्यार्थी हे नवोदयसाठी पण निवडले गेले आहेत। त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे। माझं नाव सुहास कराड आहे। मी 4थी मध्ये शिकते। मागच्या वर्षी मी MTS मध्ये ब्रॉन्झ मेडल हे घेतलं आहे। इथे चांगली तयारी करून घेते। माझं नाव प्रज्वर प्रेमचंद नागरगोजे आहे। ही शाळा खूप चांगली आहे। ह्या शाळेचे शिक्षक खूप चांगले आहेत। अजून मला ह्या शाळेत एक ब्रॉन्झ मेडल पण भेटलं आहे। ह्या शाळेत खूप चांगलं शिकवते। थँक्यू। माझे नाव वैष्णवी विष्णुशेप आहे। यावेळेस 3री मध्ये या शाळेत माझा नंबर MTS मध्ये आला आहे, तर त्यामुळे मी खुश आहे आणि ही शाळा मला खूप आवडते। यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच स्पर्धेच्या युगाची जाणीव करून दिली। त्यांनी आपल्या संवादामध्ये विद्यार्थी व शाळा यामधील दुवा कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले। तसेच कसपटे सरांनी अधिक माहिती दिली। मुलांसाठी वेळ काढला पाहिजे। आजचे मुलं घडवणे म्हणजे केवळ आणि केवळ एखाद्या शाळेचा भाग आहे असं नाहीये। इथं मुलं घडवायची आपली मुलं आहेत। आपण एखाद्यावर जबाबदारी टाकून मोकळे होऊ शकत नाही। आपण त्यांना घडवायचं जर असेल तर वेळ दिला पाहिजे, आपल्या वेळेला वेळ काढून दिला पाहिजे। आणि मग हे जे विद्यार्थी आहेत, मी सांगतो कशासाठी, पालकांसाठी सांगतो। केवळ विद्यार्थ्यांचं सक्सेस नव्हे, त्यांच्या पालकांचं सक्सेस आहे। जर आपण स्पर्धा केली नाही, जर आपण स्पर्धेमध्ये टिकलो नाही, तर उद्याचं भविष्य भयंकर आहे। आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये जसे आजचे गुणवंत विद्यार्थी आहेत। यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सहशिक्षिका बावणे मॅडम यांचे मार्गदर्शन अमूल्य ठरले। त्यांनी अधिक माहिती यावेळी बोलताना दिली आहे। आता शाळा म्हटलं की पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद खूप महत्त्वाचा असतो आणि विद्यार्थी घडवण्यामध्ये आणि तो पण महत्त्वाचा असतो। आता शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो। त्याच्यामध्ये परिपाठ असेल तर परिपाठामध्ये आम्ही सर्वप्रथम काय करतो, GK क्वेश्चन असतील किंवा गुड थॉट असेल किंवा स्टोरी रायटिंग असेल किंवा स्टोरी टेलिंग असेल, असे विविध उपक्रम आम्ही परिपाठामध्ये वापरतो किंवा त्याचा उपयोग करतो। पण त्यामध्ये काय होतं की जी विद्यार्थी आहेत त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला स्टेज करीत यावं किंवा त्यांनी पुढे जाऊन बोलावं, हा त्यामागचा हेतू असतो। आता परिपाठात बोलण्याची संधी मिळाली की बरोबरच त्या काय होतं, व्यक्तीचा थोडासा विकास होतो किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढू लागतो। पालकांनी शाळाभिमुख होऊन शाळेला आपल्या पाल्याच्या अडचणी सांगून त्या समजून घेऊन सोडवाव्यात याविषयी मार्गदर्शन केले। तसेच या शाळेविषयी आनंदही व्यक्त केला। विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन दिले जात असल्याचे पालकांनी यावेळी बोलताना सांगितले। माझं नाव
किरण भालेकर. माझा मुलगा इयत्ता 5वीमध्ये शिकतो. प्रेषिता इंटरनॅशनल स्कूलमध्ये तो 3रीपासून आहे. पण या स्कूलची मला वैयक्तिक सांगायचं म्हणलं तर यातले टीचर्स, प्रिन्सिपल यांचं वैयक्तिक खूप लक्ष असतं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची चांगली तयारी करून घेतात. तर ज्या ठिकाणी प्रगती आपल्याला महत्त्वाची आहे, आपल्या मुलाची प्रगती कोणत्या ठिकाणी होते ही महत्त्वाची आहे आणि मला असं वाटतं की या ठिकाणी प्रगती आहे. आज एकीकडे अनेक शाळा शहरामध्ये असताना मात्र या प्रेषिता इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपले विद्यार्थी का पाठवावे या संदर्भात काही पालकांनी आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर या शाळेमध्ये अतिशय चांगले आणि दर्जेदार शिक्षण दिले जात असल्याचे पालकांनी सांगितले. माझं नाव आहे सुनंदा आनंद मुंडे. माझा मुलगा इयत्ता 6वीमध्ये आहे. सध्या तो आता या शाळेमध्ये फर्स्टपासून आहे आणि तसं बघायला गेलं तर मुलं पण करतात आणि इथले जे टीचर्स आहेत ते खूप मनापासून लक्ष देतात विद्यार्थ्यांकडे. ते अभ्यास करतात की नाही याच्याकडे खूप त्यांचं लक्ष असतं. प्रिन्सिपल सर त्यांचंही वैयक्तिक खूप चांगलं लक्ष असतं आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे शाळेत मुलांची प्रगती होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य तथा मुख्याध्यापकांनी शाळेचे नियम, शिक्षकांची विद्यार्थ्याप्रती भूमिका, पालकांचे योग्य वेळी सहकार्य, विद्यार्थी प्रगतीसाठी विद्यार्थी मूल्यमापन, शालेय नवनवीन उपक्रम याबद्दल पालकांशी संवाद साधला. तसेच यावेळी प्रेमचंद रामराव नागरगोजे सरांनी अधिक माहिती दिली आहे. हस्ताक्षर, टेबल्स, मॅथमॅटिक्स, रीडिंग, रायटिंग याबद्दल जोपर्यंत आपण मदत करू शकत नाही, घरी थोडासा वेळ त्यासाठी देऊ शकत नाही, तोपर्यंत हा बदल होणं ते लवकर शक्य नाही. आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू, पण जे लवकर आहे त्यासाठी कालावधी अधिकचा लागू शकतो. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुतार मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी पालकांची मोठी संख्या उपस्थित होती. कार्यक्रमाचे आभार धायगुडे गुरुजी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक सेफ मॅडम, केंद्रे मॅडम, लोंढे मॅडम, नागरगोजे मॅडम, शिर्के मॅडम, पेंटेवाड मॅडम यांच्या नियोजनाने हा कार्यक्रम पार पडला आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.